आहेत यांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। मोठी गर्दी याच ठिकाणी सगळ्या क्रिकेट प्रेमींनी केली आपल्याला दिसून येते। साहजिकच याच ठिकाणी टीम इंडियाची ज्या बस ज्या आहेत त्या बस येतील आणि त्यानंतर एक ओपन डेक बस जी आहे त्या ओपन डेकमध्ये या संपूर्ण टीम इंडियाला बसवलं जाईल आणि वानखेडे स्टेडियम पर्यंत जे आहे ते त्यांना नेलं जाणार आहे। आपण पाहू शकतो केलेली आपल्याला पाहायला मिळते। इंडिया इंडिया अशा घोषणा ज्या आहेत ते या ठिकाणी दिल्या जात आहेत। तरुण जे आहेत ते मोठ्या संख्येनं या संपूर्ण रॅलीमध्ये या मिरवणूक रॅलीमध्ये जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि रोहित शर्माचं प्रामुख्याने स्वागत करण्यासाठी सगळे मुंबईकर जे आहे ते जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। याआधी जर आपण पाहिलं तर महेंद्रसिंग धोनी यांनी 2007ला महेंद्रसिंग धोनी यांनी हा वर्ल्ड कप जो आहे तो आपल्याला मिळवून दिला होता आणि त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर आता टीम इंडिया जे आहे ते T20चा वर्ल्ड कप जिंकले। त्यामुळे साहजिकच मुंबईकर असतील देशवासियांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि ज्या ठिकाणावरून ही बस निघणार आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबईकरांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि साहजिकच आपण जर पाहिलं तर मुंबई पोलिसांचं सुद्धा कौतुक करावं लागेल। त्यांनी सुद्धा एवढ्या कमी वेळात चांगला बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात केला आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणावरून ही बस जी आहे ती निघेल आणि वानखेडे स्टेडियममध्ये जाईल। त्या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी असणार आहे। परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर उत्सुकता प्रत्येक मुंबईकरांमध्ये आहे, कधी एकदा या टीमला पाहता येईल यासाठी ही तरुणाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात या मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावरती उतरली आपल्याला पाहायला मिळते आणि रोहित शर्माचं स्वागत जे आहे ते साहजिकच या ठिकाणी करण्यासाठी संपूर्ण टीमचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं हे सगळे मुंबईतले सगळे तरुण जे आहेत क्रिकेट प्रेमी जे आहेत ते उतरले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा जयघोष जो आहे तो या ठिकाणी केला जातोय आणि आपण जर पाहिलं तर क्रिकेट आणि आपल्या देशाचं नातं जे आहे ते एक जुनं आहे आणि क्रिकेट प्रेमी आपल्या देशामध्ये खूप आहेत, मोठी संख्या क्रिकेट प्रेमींची आहे आणि त्याचंच उत्तम उदाहरण आपण पाहू शकतो। ही गर्दी जी आहे ही ओसंडून वाहिलेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येनं हे सगळे जे आहेत ते या ठिकाणी तरुण तरुणी जे आहेत ते जमा आहेत, क्रिकेट प्रेमी जमा आहेत आणि साहजिकच उत्साह आहे प्रत्येकाच्या मनामध्ये केव्हा ही ट्रॉफी घेऊन टीम इंडियाला पाहतोय हे त्यांना बघण्यासाठी सगळेजण या ठिकाणी जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन योगेश सोबत विनायक डाऊ, TV9 मराठी, मुंबई। तर हे दृश्य आपण पाहतोय भारतीय क्रिकेट संघाच्या विजय यात्रेसाठी वानखेडे स्टेडियम आणि आजूबाजूच्या परिसरात चाहत्यांनी मोठी गर्दी केलेली आहे। मात्र या ठिकाणी नागरिकांनी येणं टाळा अशी विनंती आता पोलिसांकडून केली जाते। तर नरिमन पॉइंट आणि वानखेडे स्टेडियम पर्यंत ही विजय रॅली निघेल। मात्र सध्या या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड गर्दी झाली आहे, त्यामुळे लोकांनी आता इथे येऊ नये असं आवाहन केलं जाते। प्रचंड गर्दी झाली आहे आणि इथे देखील बऱ्याचशा तरुणांना मरीन ड्राईव्ह पर्यंत जायचे, मात्र मरीन ड्राईव्हचा संपूर्ण परिसर गर्दीनं फुलून गेलाय, त्यामुळे तिथे जाऊ नका असं आवाहन आता पोलिसांकडून केलं जाते। तर ही आता मरीन ड्राईव्ह परिसरामधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि टीम इंडिया काही वेळातच आता मरीन ड्राईव्हला पोहोचणार आहे। टीम इंडियाचा हा ताफा मरीन ड्राईव्हकडे रवाना झालेला आहे। कोणत्याही क्षणी टीम इंडियाची ही स्पेशल बस जी आहे ती या ठिकाणी पोहोचणार आहे। मात्र त्याआधीच त्यांच्या स्वागतासाठी आणि मरीन ड्राईव्हची ही संपूर्ण दृश्य आपण पाहतो रात्रीच्या वेळेला, तर ह्याचं सौंदर्य अनोखं असतं। संपूर्ण सौंदर्यीकरण या संपूर्ण परिसराचं करण्यात आलेलं आहे आणि आजचं दृश्य मात्र वेगळं आहे, कारण हा संपूर्ण परिसर गर्दीनं फुलून गेलेला आहे। एक उत्साह, चैतन्य या सगळ्या गर्दीमध्ये पाहायला मिळतोय।
तर दोन दृश्य आपण मरीन ड्राईव्हवरची या ठिकाणी पाहतोय. सध्या क्रिकेट प्रेमींनी प्रचंड गर्दी या ठिकाणी केली आहे. तर दुसरी दृश्य आहेत ती मरीन ड्राईव्हवरची, जिथे या संपूर्ण परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स जे आहेत त्यामुळे या संपूर्ण परिसराचं एक अनोखं सौंदर्य या ठिकाणी आपल्याला अनुभवता येते. आणि याच मार्गावरून नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही विजयी मिरवणूक या ठिकाणाहून निघणार आहे. आणि त्यावेळची ही दृश्य देखील एक अनोखी असणार आहे. लोकांचा उत्साह देखील आता शिगेला पोहोचलेला आहे. कधी एकदा या विजयी रॅलीमध्ये सहभागी होतोय, या आनंदामध्ये सहभागी होतोय, आपला आनंद व्यक्त करता येतोय, यासाठी सगळे जण या ठिकाणी जमलेले आहेत. नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही विजयी रॅली असणार आहे. आणि या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने सध्या मुंबईकर जे आहेत ते मरीन ड्राईव्ह परिसरात जमलेले आहेत. फक्त मरीन ड्राईव्ह परिसरातच नाही तर अगदी एअरपोर्ट पासून जोपर्यंत हा रस्ता मरीन ड्राईव्हला आहे तिथपर्यंत सगळे मुंबईकर या ठिकाणी जमलेले आहेत. टीम इंडियाचा ताफा आता कोणत्याही क्षणी मरीन ड्राईव्हमध्ये दाखल होणार आहे. त्यासाठी कशा प्रकारे ही गर्दी जमलेली आहे त्याची ही दृश्य आपण पाहतोय. टीम